तर आज आलो ना आपण मित्रांनो भंडाऱ्यातल्या फेमस मंदिरातनी। तुम्हाला जर हे मंदिर पाहायचं तर ब्लॉग पूर्ण पहा। तर कसं काय म्हणता मित्रांनो, दुपारचे वाजले होते 4। तर आपल्याला जायचं होतं भंडाऱ्यातलं असं मंदिर पाहण्यासाठी। इथे मंदिर आहे पहाडावर। सर्वांची तयारी झाली आणि गाडीला चाबी लावली की ते एवढी गरम झाली होती की बोलायचं काम नाही। त्यावर थोडंसं पाणी टाकलं मग निघालो आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी। मित्रांनो हे ते मंदिर आहे की पहाडावर आहे। तर इथं जाण्यासाठी आपण भंडाऱ्याच्या बाहेरून बायपासनं आलेलो आहे। काही वेळातच आपण गाडी घेऊन डायरेक्ट पहाडावर आलो। दुसऱ्या साईडनं पायऱ्या पण आहे जाण्यासाठी। आम्ही डायरेक्टच गाडी घेऊन वरता आलो। कलश आणि राणी एवढी थकली होती त्याच्यानं चालणं पण होत नव्हतं आणि मी पण पूर्ण थकूनच गेलो होतो। मी समोर पटापट आलो आणि मस्त चेअरवर बसलो। बाकी सर्वजण पण तोपर्यंत आले होते। सर्वजण निघालो मंदिराकडे जाण्यासाठी। तर मित्रांनो हे आहे भंडाऱ्यातलं फेमस मंदिर आणि ह्या मंदिरातल्या देवीला पिंगलेश्वरी देवी या नावाने ओळखले जाते। सर्वजण पहिले दर्शन करायला आलो। दर्शन झाल्याच्या नंतर मग समोरच्या साईडनच आपल्याला शंकरजीची मोठीवाली मूर्ती पाहायला भेटते आणि त्याच समोर या ठिकाणावरून आपल्याला भंडारा शहर आणि समोरच आपल्याला वैनगंगा नदीचा पसारा पाहायला भेटते। आणि मित्रांनो इथून व्ह्यू तर एकच नंबर दिसते। सर्व मंदिर पाहिल्याच्या नंतर मग बाकीचे लागले ना फोटो वगैरे काढाले। मंदिर पाहता पाहता बराच टाइम झालेला होता। मित्रांनो ह्या मंदिरामध्ये नवरात्राच्या वेळेस मोठीच्या यात्रा भरली जाते। मी ह्या मंदिरामध्ये आले होते का कमेंट मध्ये नक्की सांगा। मंदिरामध्ये आम्हाला येऊन बराच वेळ झालेला होता तर मग आम्हाला जायचं होतं आता घराकडे। निघालो सर्वजण मग घराकडे जाण्यासाठी। तर सर्वांची एक क्लिप घेऊन घेतली। आम्ही आलो गाडी घेऊन खाली म्हणजेच मंदिराच्या गेटच्या साईडनं। तर हा मार्ग आहे मंदिरातनी वरत जाण्यासाठी म्हणजे पायऱ्याचा मार्ग। मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटू मग आपण पुढच्या ब्लॉग मध्ये।